जगातील सगळ्यात मोठ्या एन्व्हायरमेंटल प्रॉब्लेम्समधला एक बिगेस्ट प्रॉब्लेम आहे आणि तो आहे प्लास्टिक वेस्ट. भारतामध्ये दररोज लाखो टन प्लास्टिक, इलेक्ट्रॉनिक वेस्ट, कचरा तयार होतो. पण तुम्ही कधी हा क्वेश्चन विचारला आहे का की हा कचरा कुठे जातो, याची काय प्रोसेस होते किंवा याच्यासाठी कोण जबाबदार आहे? गव्हर्मेंट, पब्लिक किंवा त्या कंपन्या ज्या कंपन्या प्लास्टिक प्रोड्यूस करतात किंवा प्लास्टिक प्रोसेस करतात किंवा प्लास्टिक वेस्ट तयार करतात? तर आन्सर इज व्हेरी सिम्पल की ज्या कंपन्या प्लास्टिकमध्ये डील करतात त्या कंपन्या याच्यासाठी पूर्णपणे जबाबदार असतात अकॉर्डिंग टू लॉ. हाय, माझं नाव आहे शुभम चव्हाण, फाउंडर ऑफ नेचर सोल्युशन्स. सो आज आपण बघणार आहोत की व्हॉट इज EPR, याची प्रोसेस काय असते, याची गरज कोणाला लागते आणि EPR जर नसेल तर काय प्रॉब्लेम होऊ शकतो. सो हे आपण पूर्ण बघणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये. इमॅजिन करा की तुम्ही वॉटर बॉटल मॅन्युफॅक्चरिंग करताय आणि महिन्याला लाखो बॉटल तयार करताय आणि आफ्टर यूज नंतर या बॉटल कुठे जातात? नदीमध्ये जातात. या बॉटल वेस्ट झाल्यानंतर बाहेर जातात. तर याचं काय होतं हे तुम्ही कधी विचार केला आहे का? आजकाल कंपनीज विचार करतात की हे गव्हर्नमेंटचं काम आहे वेस्ट मॅनेज करणं, प्लास्टिकचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं. पण हे ॲज अ बिझनेसमॅनची पण खूप मोठी जबाबदारी आहे, कारण आता हे थांबवण्यासाठी गव्हर्नमेंटने खूप जास्त रूल स्ट्रिक्टली केलेले आहेत. जर तुम्ही प्लास्टिक प्रोड्यूस करताय, मॅन्युफॅक्चरिंग करताय, प्लास्टिक प्रोसेसिंग करताय, रिसायकलिंग करताय किंवा कोणत्याही ॲक्टिव्हिटी करताय प्लास्टिक रिलेटेड, तर तुमची जबाबदारी आहे की तुम्हाला ते रिसायकल करणं हे गरजेचं आहे. ॲक्च्युली व्हॉट इज EPR? तर EPR म्हणजे काय? तर एक्सटेंडेड प्रोड्युसर रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे हे एक लीगल टर्म आहे. एक सर्टिफिकेट तुम्हाला घ्यावं लागतं पोल्युशन कंट्रोल बोर्डकडून, की ज्यामध्ये तुम्ही प्लास्टिक रिसायकल करताय, प्लास्टिकचं प्रॉपरली मॅनेज करताय हे तुम्हाला दाखवावं लागतं. हे तुम्ही करताय EPR सर्टिफिकेट घेऊन. याला 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. पहिला आहे प्रोड्युसर, जे पण प्लास्टिक मॅन्युफॅक्चरिंग करतात, प्रोड्यूस करतात, यांच्यासाठी पण आहे कंपल्सरी. सेकंड आहे इम्पोर्टर, जे प्लास्टिक बाहेरच्या देशामधून इम्पोर्ट करतात किंवा प्लास्टिक रिलेटेड प्रोडक्ट्स जे असतील पॅकेजिंग केलेले, त्यांच्यासाठी देखील हे कंपल्सरी आहे. थर्ड आहे ब्रँड ओनर, तर जे बिझनेसमॅन प्लास्टिक पॅकेजिंग करतात, त्यांचे ब्रँड नेम लावतात, यांच्यासाठी पण हे कंपल्सरी आहे. किंवा जे प्लास्टिक पॅकेजिंग आउटसोर्स करतात, दुसरीकडे देतात, त्यांना देखील हे गरजेचं आहे. बट हां, याच्यामध्ये काही एक्सेप्शन केसेस आहेत. काही लिमिटपर्यंत प्लास्टिक जर तुम्ही तयार करत असाल तर त्यासाठी तुम्हाला सर्टिफिकेट लागत नाही आहे. ते मी स्क्रीनवरती लावेल. फोर्थ आहे PWP, प्लास्टिक वेस्ट प्रोसेसर्स, जे प्लास्टिक घेतात त्याच्यापासून रिसायकलिंग करतात किंवा प्लास्टिक डिकम्पोजिशन करतात किंवा प्लास्टिकपासून नवीन काहीतरी गोष्टी तयार करतात, यांची देखील जबाबदारी आहे. तर हे 4 कॅटेगरीमध्ये डिवाईड केलेलं आहे. याची गरज कोणाला आहे? हू नीड इट? तर जे पण प्लास्टिकमध्ये डील करतात, प्लास्टिक वेस्टमध्ये, प्लास्टिक प्रोसेसिंगमध्ये, त्यांना हे कंपल्सरी आहे. सेकंड आहे E-वेस्ट, तर ज्यामध्ये इलेक्ट्रॉनिक वेस्ट बाहेर पडतं आहे, इलेक्ट्रॉनिक कचरा तयार होतो आहे किंवा मोठ्या IT कंपनीज असतील किंवा खूप साऱ्या स्क्रॅपमध्ये काम होते E-वेस्टमध्ये, तर यांना देखील हे करणं गरजेचं आहे, कारण याच्यामुळं खूप जास्त पोल्युशन होतं आहे. थर्ड आहे बॅटरी वेस्ट, जे पण बॅटरी मॅन्युफॅक्चरिंग असतात, जे बॅटरी रिसायकल करतात किंवा बॅटरी डीलरशिप असेल, यांना सगळ्यांना एन्व्हायरमेंटच्या रूल्सनुसार EPR सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. आणि लास्ट बट नॉट द लिस्ट, टायर्स, जे टायर मॅन्युफॅक्चरिंग करतात, टायरची प्रोसेसिंग करतात, यांना देखील EPR सर्टिफिकेट असणं हे कंपल्सरी आहे. इन शॉर्ट्स की तुम्ही यामधल्या कुठल्या जरी कॅटेगरीमध्ये येत असाल किंवा प्लास्टिक रिलेटेड डील करत असाल तर तुम्हाला EPR सर्टिफिकेट घेणं हे कंपल्सरी आहे. सगळ्यात मोठा क्वेश्चन की हाऊ टू अप्लाय, तुम्ही अप्लाय कसं करू शकता? एक तर तुम्ही गव्हर्नमेंट वेबसाईट आहे CBची प्लास्टिक रिलेटेड, त्याच्यामध्ये तुम्ही कॅटेगरी करून सिलेक्ट करू शकता. सिम्पल आहे की जर तुम्हाला वाटते की माझ्याकडे एवढा टाईम नाही आहे आणि मला एवढी कॉम्प्लिकेटेड प्रोसेस माहिती नाही आहे किंवा मी टेक सॅव्ही नाही आहे, तर यू कॅन हायर एन्व्हायरमेंटल कन्सल्टन्सी जस्ट लाईक अस नेचर सोल्युशन्स. सो आम्ही तुम्हाला प्रॉपरली स्टार्टिंगपासून ते सर्टिफिकेट भेटण्यापर्यंत हँड होल्डिंग सपोर्ट प्रोव्हाइड करतो ना. खूप साऱ्या बिझनेसमॅनचं एक म्हणणं असतं की आत्तापर्यंत माझ्याकडे सर्टिफिकेट नव्हतं, 2 वर्ष झालं बिझनेस करतो आहे, 5 वर्ष झालं बिझनेस करतो आहे, मग आता सर्टिफिकेट नाही लागलं तर पुढं काय लागणार आहे? बट ॲक्च्युली हे सर्टिफिकेट कंपल्सरी आहे आणि याच्यामुळं तुमच्या बिझनेसमध्ये फ्युचरमध्ये खूप जास्त लॉस होऊ शकतो, कारण बँक्स असेल, जे कॉर्पोरेट टायप्स असतील किंवा खूप साऱ्या ठिकाणी हे सर्टिफिकेट आता मॅन्डेटरी केलं जातं आहे
इव्हन तर तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल, तुम्हाला बिझनेसमध्ये सेल्स परचेसमध्ये पण हे सर्टिफिकेट खूप ठिकाणी लागणार आहे. इट्स नॉट फॉर्मॅलिटी, हे तुमच्यासाठी कंपल्शन आहे. आणि हे घेतल्यामुळे एक तुमची पण वैयक्तिक जबाबदारी आहे की एन्व्हायरमेंटच्या थ्रू तुम्ही पूर्णपणे रिसायकल करताय आणि प्लास्टिक वेस्टला कमी करताय. कारण प्लास्टिक वेस्टमुळं वगैरे खूप जास्त जगामध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत आणि याला कमी करणं ही एक आपली जबाबदारी आहे. सो ॲज अ नेचर सोल्युशन आमचा पर्पज आहे की तुम्हाला हेल्प करणं प्रॉपरली एन्व्हायरमेंटचे सर्टिफिकेट्स भेटण्यासाठी किंवा याच्यासाठी. जर तुम्ही कन्फ्यूज असाल की माझ्या बिझनेससाठी एन्व्हायरमेंटल सर्टिफिकेट लागेल नाही लागणार, तर तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. त्या टीमसोबत कन्सल्टेशन कॉल बुक करा आणि प्रॉपरली माहिती घ्या की तुमच्या बिझनेससाठी काय प्रोसेस करावी लागेल, कोणत्या कोणत्या डॉक्युमेंट्स लागतील, काय प्रोसेस असेल आणि मला किती टाईम लागेल, हे तुम्ही सगळ्या डिटेल्स घेऊ शकताय टीमसोबत डिस्कशन करून. थँक्यू सो मच. अशाच व्हिडिओसाठी चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर युअर टाईम.